हाय हॅलो नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. इमोशनल डे. बिग बॉसच्या घरामध्ये आज होता इमोशनल डे. इमोशनल डे म्हणजे फक्त रडण्याचा आणि आपल्या आठवणी जागा करण्याचा नव्हता, तर बऱ्याच सदस्यांसाठी हा वेगळाच इमोशनल डे होता. राखीचा इमोशनल बांध तुटलेला आहे, अनुश्रीचे इमोशन्स जागे झालेले आहेत, रुचिताने वेगळेच इमोशन दाखवलेले आहेत आणि सागर भाऊंचं तर वेगळंच आहे. तर असा हा इमोशनल डे आज ठरला. एपिसोडची सुरुवात झाली कालचा जो टास्क होता त्याच्यापासून, की टॉप 2 सदस्य जे टॉप जे आहेत आणि जे फ्लॉप 2 आहेत ते निवडायचे होते. प्रत्येक जे त्यांनी ग्रुप केले होते तर त्याच्यामधनं त्यांनी ते निवडलेले आहेत. अनुश्री आणि विशाल टॉप 2 मध्ये आहेत आणि राखी आणि दीपाली टॉप बॉटम मध्ये आहेत. तर रुचिता आणि प्राजक्ता टॉप 2 मध्ये आहेत, तर सागर आणि तन्वी टॉप बॉटम मध्ये आहेत. तर हे निवडल्यानंतर येतो बिग बॉसचा ट्विस्ट. तो ट्विस्ट कसा असतो, कारण तन्वीच्या हातामध्ये त्यांना पॉवर द्यायची असते. तन्वीच सगळं डिसाईड करणार आहे बिग बॉसचा शो, त्यामुळं ती कॅप्टन आहे आणि तिला निवडण्याचा पुन्हा अधिकार दिलेला आहे की तिने निवडायचे आहेत पुन्हा 2 टॉप आणि 2 फ्लॉप. तर टीम ए मधनं ती निवडतीये अनुश्रीला ती निवडतीये आणि प्राजक्ताला निवडतीये. फ्लॉप मध्ये ती निवडतीये दीपालीला आणि स्वतःला तन्वीला. म्हणजे बाकीचे सदस्य गेले बाहेर, तन्वी पुन्हा आली इन. म्हणजे हे कॅप्टन्सी पुन्हा तन्वीला मिळण्याची शक्यता. म्हणजे तन्वी तिथं पाहिजेच गेम मध्ये, कुठेतरी बिग बॉसच्या गेम मध्ये तन्वी ही असायलाच हवी. नंतर बिग बॉस काहीतरी बटरफ्लाय इफेक्ट बद्दल सांगतात की विशाल आणि रुचिताला पण अजून एक संधी आहे बरं का. छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी मोठं वादळ निर्माण करू शकतात असं बिग बॉस सांगतात. आणि पावर कीला हलक्यात घ्यायचं नाही. पावर कीला बिलकुल हलक्यात घ्यायचं नाही, तिचा उपयोग होऊ अगर नको हो. आता इथे झालंय असं की प्रभूला त्यांनी टॉप 2 मध्ये पण घेतलेलं नाहीये आणि टॉप बॉटम मध्ये पण घेतलेलं आहे. प्रभू राहिलेला आहे मधल्या मध्ये. आणि त्यामुळं राखीचे जे इमोशन्स आहेत प्रभूबद्दल ते खूप उफाळून आलेले आहेत की बाबा प्रभू सुद्धा एक कॉन्टेस्टंट आहे. त्याच्यासाठी ती रडतीये की बाबा तू स्वतःसाठी खेळ, तू फक्त इथं अंड शिजवायला आलेलं नाहीये, अंड खायला आलेलं नाहीये, तू खेळायला आलेला आहे, तुला घर बांधायचंय आणि तू तिला चाव्या शोधून दिल्या, तू तिला कॅप्टन केलं असं राखी त्याला सांगतीये, पडवतीये. आणि तुम्हाला मी मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा म्हटलं होतं की राखीने आता तन्वीच्या अपोजिट गेम खेळायला पाहिजे. ते आता कुठेतरी सुरुवात झालेली दिसतीये. आता हा प्रभू पण बघा, प्रभू पण कसा आहे, बहती गंगा में हात धोनेवाला प्रभू है. आता राखीला झालंच त्याच्याबद्दल इमोशनल, तर तो सुद्धा हात धुवून घेतो. तो सुद्धा रडतो की मला खूप रडायला येतंय, मी एकाला पण पुढे जाऊन देणार नाही, मी जिंकणार असं तिला सांगतोय, मी खेळणार. आणि नंतर तन्वी येते. तन्वी म्हणते की मी तुला कुठे सांगितलं, मी तुला फ्लॉप मध्ये ठेवलेलंच नाहीये आणि तू माझा पदर जर पकडून तुला जर सगळे म्हणत असतील तर तू नको पकडू पदर, तू स्वतःचा गेम खेळ. आता प्रभूला झाली का पंचायत, राखीचं ऐकायचं का तन्वीचं ऐकायचं? काय सांगतोय प्रभू तन्वीला, अगं मी त्याच्यासाठी नाही रडते, मला नाही फरक पडत, मी कशासाठी रडतोय की राखी रडते म्हणून मला रडायला येते. म्हणजे बघा प्रभूचं, म्हणजे राखी समोर म्हणतोय की मी सगळ्यांना हरवून दाखवेल, मी हे करेल, मी ते करेल, आणि इथं तन्वी समोर काय म्हणतोय की ती रडते म्हणून मला रडायला येते. मग हे राखीचे इमोशन्स खरे वाटतात का खोटे वाटतात तुम्हाला, मला सांगा बरं. राखी खरंच इमोशनल मुलगी आहे, प्रभूच्या बाबतीत तिचे इमोशनल नक्कीच खरे आहेत. गेम जरी असला तरी पण प्रभूबद्दल तिला सिंपती आहे, कारण एका गरीब घरातनं तो येतोय आणि राखी सुद्धा एका वेगळ्या बॅकग्राऊंडमधनं आलेली आहे आणि पुढे जाण्यासाठी किती धडपड करावी लागते याची कल्पना तिला आहे. म्हणून तिचे इमोशन्स आपण तिला खोटं पण म्हणू शकत नाही. आता हा प्रभूचा आता गेम त्याला दाखवायचंय. तो चोरतोय प्राजक्ताची चावी, म्हणजे जी पॉवर की जी मिळालेली आहे मगाशी दिलेली बिग बॉसने, ती चावी प्रभू चोरतोय. आणि त्याला कोण प्रत्युक्त करतंय, कोण त्याला करायला भाग पाडतंय, ती आहे तन्वी जिला चोरी करायची नाहीये. चोरीचं जर तिच्यावरती आळ आला तर ती अगदी मला बिग बॉस या घरातनं काढा, मला नाही राहायचं असं ती मागच्या वेळेस म्हणत होती. ती तन्वी प्रभूला चोरी करायला सांगते. प्रभू सुद्धा चोरी करतोय आणि ती पॉवर की लपवून ठेवतोय. आता पुढे याच्यावरनं काय हंगामा होणार आहे, प्रभू फेस करू शकेल की नाही, आणि तन्वी त्याच्या पाठीमागे उभी राहणार का सोडणार त्याच्या भावाचा हात, तिच्या भावाचा हात. राखी आज बऱ्याच जणांना समजून सांगताना दिसलेली आहे. ती सांगते की बाबा, प्राजक्ताला पण सांगते की करण गेला ते तुझ्यासाठी चांगलं आहे कारण तू दिसायला लागली. रुचिताला पण सांगते की तू मेन पिलर आहे, तू व्हिलन आहे पण मेन आहे, तू चांगली खेळतीये. त्यानंतर विषय निघतोय तन्वीच्या वयाचा. अनुश्री म्हणते तिचं वय जास्त असेल, ती 25 सांगते, 29-28 असेल. प्रभू जाऊन तन्वीला सांगतो
आणि तिच्या वयाचं आता डिस्कस झालेलं आहे. तन्वीचं वय आता गुगलवरती शोधावं लागेल, सगळेजण शोधतील तिचं वय काय आहे ते. इथे सगळ्यांना असं वाटतं की बाबा प्रभूला यूज केलं जातंय. विशाल पण सांगतो किंवा सागर पण की त्याला बकरा बनवतात प्रत्येक वेळी. म्हणजे तन्वी त्याला स्वतःचा भाऊ म्हणून पदराला बांधून ठेवलेला आहे, परंतु त्याला बकरा बनवते दरवेळेस. त्यानंतर आपण पाहिलं सचिन भाऊ झोपलेले आहेत तिकडे माडीवरती एका कोपऱ्यामध्ये सचिन झोपलेले आहेत. कोंबडा आरवतोय. सचिन जागे होतात आणि नंतर मेडिटेशन सारखं बसतात की बाबा नाही मी मेडिटेशन करतोय म्हणून सगळ्यांना सांगतात मी झोपलेलो नाहीये. म्हणजे सचिन सुद्धा शिकले बरं का बिग बॉसचा गेम. तर आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला सगळ्यांची इमोशनल बाजू दिसलेली आहे. राखीने तिच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. जे बिग बॉसने सांगितलं की बाबा 42 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि सगळ्यांचं हे घरच झालेलं आहे आणि त्यांना भावना व्यक्त करण्याची संधी दिलेली आहे. आपण पाहिलं राखीचा बांध तुटलेला आहे. तिच्या आईसाठी ती रडतीये. आईसाठी ती नेहमीच भावनिक असते. आपण बऱ्याच वेळा राखीला पाहिलं तिच्या चेहऱ्याच्या ज्या हसऱ्या चेहऱ्याच्या पाठीमागे एक दुःख लपलेलं आहे. तिच्या आईचा जो मृत्यू मागच्या बिग बॉस सीझन 4च्या वेळेस झालेला आहे तो अजूनही तिला टोचतोय आणि त्याच्यामुळं ती तिथे रडताना आपल्याला दिसतीये. तिच्या रडण्यावरती अनुश्री हसताना आपल्याला दिसते. अनुश्रीला हसायला याचं येतंय की बाबा राखीला तिने याच्या मूडमध्ये असं रडताना कधीच पाहिलेलं नाही आणि आज सुरुवातीला पहिल्यांदा ती तिला पाहते आणि तिचं रडणं जे आहे ते वेगळ्याच पद्धतीचं आहे आणि त्याच्यामुळं अनुश्री ही जेन झी मधली आहे, लक्षात ठेवा. ती खूप वयाने कमी आहे त्यामुळे तिच्या हसण्याला तुम्ही असं हे करू नका. ती लहान मुलगी आहे, जेनझी आहे आणि राखीला अशा पद्धतीने रडताना पाहून ती हसतीये. त्यामुळे अनुश्रीला प्रत्येक गोष्टीमध्ये नावं ठेवण्याची गरज नाही. तन्वी सुद्धा रडताना दिसते तिच्या वडिलांसाठी, पण तन्वीचं असं झालं की बाबा प्रत्येक गोष्ट तिची ड्रामाच वाटते असं झालंय. सचिन पण त्याच्या बहिणीसाठी रडतोय की रक्षाबंधनाला तो वाट पाहत असायचा त्याच्या बहिणीची. रुचिताचं रडणं थोडंसं जेन्युअन वाटलं कारण ती ज्या पद्धतीने रडत होती तिच्या आई वडिलांसाठी की मी थकले, आता मी हारून थकले, आता मला नशीब माझं चमकत नाही. आणि सागरला ते सहन होत नाही. सागर तिला जातात आणि सांगतात की बाबा नाही तू जिंकणार आहेस असं आई वडिलांना सांग, मी हरणार नाही असं सांग. आणि रुचिता म्हणते की मी एक चांगली व्यक्ती होऊन बाहेर पडेल. रोशन दिसलाय त्याच्या वडिलांसाठी बाबासाठी रडताना की बाबा तुम्ही काम करता करता संपून गेले आणि इमोशनल होतो, रडतो. रोशनचं सुद्धा बॅकग्राऊंड आपल्याला माहिती आहे, खूप गरीब परिस्थितीतनं आलेला आहे आणि वडिलांबद्दल त्याला नक्कीच खूप आहे माया आहे त्याच्या मनामध्ये. विशाल त्याच्या आईसाठी रडतोय की बाबा सगळ्यांना वाटतं की विशाल दगड आहे त्याला रडू येत नाही, परंतु त्याने त्याच्या कॅन्सरशी लढणाऱ्या आईला पाहिलेलं आहे रोज रडताना, रोज मृत्यूशी झगडताना. त्याच्यामुळे त्याच्यातले इमोशन्स असे झालेले आहेत. अनुश्री तिच्या वडिलांसाठी रडते की बाबा तिची आई धुनी भांडी करून तिने तिला वाढवलेलं आहे वडील गेल्याच्या नंतर. दीपाली सुद्धा वडिलांबद्दल रडतीये. सागर जे आहे ते सतीश तारेंशी बोलताना आपल्याला दिसत आहेत. आणि हे असं आजचा इमोशनल डे आज बिग बॉसने बनवलेला आहे. प्रत्येक माणसामध्ये इमोशन्स असतात, परंतु हा गेम आहे आणि या गेम हा जो आहे तो इमोशनचा गेम आहे. परंतु इथं स्वतः लोक वेगळं प्लॅनिंग करतात, पण जर इमोशन जर त्यांचे बाहेर आले तर प्लॅनिंग करायची गरज लागणार नाही. ॲटोमॅटिकलीच हा बिग बॉसचा गेम त्या इमोशन्समुळेच रंगेल. तर असा हा आजचा डे झालेला आहे, आजचा एपिसोड झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलंय नक्की सांगा. कुणाचे इमोशन्स खरे, कुणाचे खोटे आणि कोण असणार आहे बिग बॉसचा टॉप 5 मध्ये जाणारे सदस्य कोण असणार आहेत, तुम्ही काय गेस करू शकता का, नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.